सर्वसामान्यांच्या पोटाची खळगी भरणारा आणि गरिबांचा फास्ट फूड म्हणून ओळखला जाणाऱ्या वडापावही आता महागाईच्या विळख्यात सापडला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वडापावसह इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे। 8 दिवसांपूर्वी 15 रुपयांना मिळणारा वडापाव आता 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। आखाती युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत। यासोबतच गॅसचा अपुरा पुरवठा होत असल्याने लहान मोठे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत। परिणामी अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला असून चुलीवर वडे तळण्याचे चित्र दिसत आहे। गॅस टंचाईमुळे खर्च वाढल्याने वडापावच्या दरात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे। मात्र या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत असून गरिबांचा वडापाव देखील आता महाग होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी नामदेव लतिये। आता एक 4-5 दिवस झाले आमचं हॉटेल समृद्धी वडापाव सेंटर हे बंद होतं। कारण प्रमुख कारण म्हणजे कमर्शियल गॅस मिळत नाही आणि हे गॅस मिळण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी आम्हाला मदत करावी। आम्ही ना तोटा ना नफा अशा परिस्थितीत सध्या हे निर्दूर शेगडी सध्या वापरत आहोत आणि त्यावरती लोकांचं उदरनिर्वाहाचं वडापाव साधन आहे हे आम्ही सध्या त्यांना तयार करून देत आहोत। तर त्यासाठी कृपया आम्हाला राज्य सरकारने कमर्शियल गॅस पुरवावेत ही नम्र विनंती। मी नामदेव लतिये, समृद्धी वडापाव सेंटरचे मालक आपणास विनंती करत आहे।